झारखंड राज्यातील जमशेदपूर पोलीस लाईनमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील 3 महिला 2 दिवसापासून अचानक कुठेतरी गायब झाल्या होत्या. त्यांच्या घराला कुलूप होते, त्यामुळे त्या तिघी कुठेतरी फिरण्यासाठी व पाहुण्याकडे गेल्या असाव्या असं शेजाऱ्यांना वाटत होतं. पण जेव्हा घरातून अत्यंत उग्रवास येऊ लागला तेव्हा मात्र परिसरात चिंतेचे वातावरण तयार झाले. काहीतरी गैर घडले असावे अशी शंका परिसरातील लोकांना येऊ लागली. अखेर शेजाऱ्यांनीच पोलीस ठाण्याला खबर दिली. ही माहिती मिळताच रात्री 8 वाजता जमशेदपूर पोलीस घाईघाईने घटनास्थळी घरी पोहोचले. लोकांनी सांगितल्याप्रमाणे खरोखरच दुर्गंधी पसरली होती. तो दुर्गंध पोलिसांना एका गुन्ह्याची चाहूल देणारा होता. पोलिसांनी तातडीने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. पोलिसांचा अंदाज खरा ठरला. खोलीत 1 नाही 2 नाही तर तब्बल 3 मृतदेह पडले होते. पोलीस हवालदार सविता, तिची आई आणि तिची 13 वर्षाची मुलगी या तिघांचे मृतदेह होते. तिघांचे सडलेले मृतदेह घरात पसरले होते. तरी हे हत्याकांड 2-3 दिवसापूर्वी झाले असावे असा अंदाज पोलिसांनी बांधला. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेत ठार झालेली सविता ही पोलीस ठाण्यामध्ये कामाला असल्यामुळे तिच्याविषयी माहिती गोळा करण्यास फारसे अडचण आली नाही. त्या तिघींचा खून कोणी आणि का केला या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. झारखंड राज्याला नक्षल रस्त्यांचे ग्रहण लागले आहे. नक्षलवाद्याकडून वारंवार होत असलेल्या हल्ल्यातील नक्षलवाद्याच्या एका हल्ल्यात 2009 मध्ये सविताचा नवरा कैलास याचा मृत्यू झाला होता. त्यावेळी ती गर्भवती होती. तिला मुलगी झाली. तिचे नाव गीता ठेवण्यात आले. नवऱ्याच्या मरणानंतर अनुकंपा तत्वावर सविता पोलीस खात्यात नोकरीला लागली. ती जमशेदपूरच्या SSP कार्यालयातील तैनात होती. सविताला नवऱ्याच्या पश्चात नोकरी मिळाली, पोटापाण्याची सोय झाली. पण शरीराच्या भुकेचे काय? तेव्हा ती कामात मग्न असायची. घरी परतल्यानंतर ती घरातल्या कामात व्यस्त असायची. म्हातारी आई, चिमुकली मुलगी यांची काळजी घेण्यात तिचा बराच वेळ जात होता. पण जेव्हा ती रात्री बिचाऱ्याला पाठ ठेवायची तेव्हा मात्र तिला वेगळ्याच कामाची आठवण येत असायची. दिवसभर दमलेले अंग कुणीतरी रगडून हलके करावे असं तिला वाटायचं. तिला वाटत असले तरी पण आता ते काही शक्य होण्यासारखे नव्हते. पण तिच्या शरीराची आग तिला काही शांत बसू देत नव्हती. तर निभांड विधवा पाहून अनेक कामांधांच्या मनात तिच्याबद्दल कामुक विचार येतात आणि स्वप्न येतात. त्यामुळे सविता अजून तरुण होती व विधवा होती, त्यामुळे तिच्यावर काही जणांचा डोळा होता. यातच तिची ओळख तिचा सहकारी असणाऱ्या रामचंद्र यांच्याबरोबर झाली. रामचंद्रचे लग्न झाले नव्हते. त्यालाही शरीर सुखाची गरज होती. तो SSPच्या वाहनावर चालक होता. साहजिकच SP कार्यालयात असतील तेव्हा तो कार्यालयात असायचा. तिथे सविता कार्यरत होती. एका ठिकाणी काम करत असल्याने त्यांच्यातील संपर्क वाढला. आता रामचंद्र तिला एकटीला गाठून बोलू लागला. तिच्याशी गप्पा मारू लागला. तिला घरी सोडण्यासाठी जाऊ लागला. कधीकधी तिला ड्युटीवर येतानाही तो घेऊन येत असायचा. पोलीस गाडी दारात घेऊन तिला तो घेऊन जायचा किंवा पोलीस गाडीतून तिला घरी सोडले जायचे. यात कोणाला काही गैर वाटण्याचे कारण नव्हते. मात्र रामचंद्रच्या मनात वेगळाच विचार सुरू झाला होता. हळूहळू त्याच्या मनात जे आहे ते पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही याची त्याला खात्री पडली. तसा त्याचा जोर वाढला. तो तिच्याशी जास्तच लगट करू लागला. नवऱ्याच्या सुखापासून वंचित असलेल्या सविताच्या मनातही कामाग्नी पेटला होता. आता तीही त्याच्याशी आपुलकीने वागू लागली. एके दिवशी तिने त्याला घरी जेवण्यासाठी बोलावले. तसा तो हरकला. ठरल्याप्रमाणे तिच्या घरी पोहोचला. तिने त्याचे स्वागत केले. घरात ती एकटीच होती. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. नंतर ती म्हणाली, तुम्ही जेवून घेता का? तो आजूबाजूला पाहत म्हणाला, पण तुमची आई मुलगी येऊ द्या ना, सगळेच जेवू. ती म्हणाली, त्या इथे नाहीत, त्या दोघी गावाला गेल्या. त्याने तिथे जेवण केले आणि मग त्या दोघांनी तिथे मनसोक्त कामक्रीडा पूर्ण केली. अशा प्रकारे दोघातील संबंध सुरू झाले. चोरीछुपे असलेले संबंध आता तिच्या आईच्या लक्षात आले. पण तरुण विधवा मुलीची गरज लक्षात घेऊन तिने तोंड बंद करून ठेवले. सविताची मुलगी अजून लहान होती. याचा फायदा घेत रामचंद्र रोज तिच्याकडे येऊ लागला. तो आला की सविता त्याच्याबरोबर बेडरूममध्ये झोपत होती, तर तिची आई व मुलगी दुसऱ्या खोलीत झोपत असायची. अगदी नवरा बायकोप्रमाणे सविता आणि रामचंद्र यांच्यात नियमित संबंध सुरू झाले. या संबंधाची चर्चा आता पोलीस खात्यातही सुरू झाली होती. पण दोघांनाही कोणाची पर्वा नव्हती. त्यांच्यातील संबंध सुरू असताना तिच्या आयुष्यात सुंदर आला. सुंदरचे वय फक्त 25 होते. साहजिकच तरुणाबांड सुंदर सविताचा जीव उजळला. रामचंद्रपेक्षा कमी वयाचा सुंदर आता तिला आवडू लागला. आता ती सुंदरला घरी बोलावू लागली. सुंदर तर नवतरुण होता. ती बोलवेल तेव्हा तो येत होता. तिच्याशी संबंध ठेवत होता. साहजिकच आता ती रामचंद्राला टाळू लागली. आपल्याला भरभरून सुख देणारी सविता आता का टाळू लागली असा प्रश्न त्याला पडला. तो वारंवार तिला काय चुकले म्हणून विचारत होता.
माझ्याशी का बोलत नाही असं म्हणत तिच्या पिछा करत होता. त्यामुळे ती कधी कधी त्याला बोलत असायची, पण आधीप्रमाणे ती मनसोक्त कामक्रीडा करत नाही हे त्याच्या लक्षात आलं. जसा तो तिच्यावर पाळत ठेवू लागला, लवकरच त्याच्या लक्षात आलं की सुंदर आता तिच्याशी खेळ करतो. त्यामुळे ती आपल्यापासून दुरावली. आपल्या सुखात अडचण निर्माण करणाऱ्या सुंदरवर तो चिडून होता. सविताचे सुख पुन्हा मिळवायचे असेल तर सुंदरला त्याच्यापासून दूर केले पाहिजे असं त्याला वाटू लागलं. हळूहळू त्याचा हा विचार पक्का होत गेला. अखेरीस त्याने निर्णय घेतला की सुंदरला संपवायचे, पण असे तसे संपवायचे नाही, तर सविताबरोबर कामक्रीडा करत असताना त्याला रंगेहात पकडून तिच्या समोर संपवायचे. म्हणजे ती पुन्हा दुसऱ्या कोणाचा विचार करणार नाही. तो आता सुंदरच्या पाळतीवर राहू लागला. सुंदर दिनांक 19 जुलै रोजी रात्री सविताला भेटणार असल्याचे रामचंद्रच्या लक्षात आले. कारण सविताला सुट्टी होती, तरीही तिने रामचंद्रला घरी येऊ नको असे सांगितले होते. ती मला नको म्हणते याचा अर्थ सुंदरच तिच्याकडे येणार असेल असं गृहीत धरून रामचंद्र तयारीला लागला. तो तयार झाला. रात्रीच्या काळोखात तो सविताच्या घराबाहेर टेहळणी करू लागला. मध्यरात्र उलटून गेली तरी सुंदर काही आला नाही. तसा रामचंद्र विचारात पडला. आपण बाहेर वाट पाहत बसलो आहे, पण तो तर रात सविताबरोबर मजा करत असेल असं त्याला वाटलं. सुंदर तिला भोगण्यासाठी लवकर आला असेल असा विचार करून रामचंद्र संतापाने लाल झाला. तो रागाच्या भरात गाडीतून उतरला आणि तरतरा तिच्या घराकडे निघाला. त्याने दारावर धाप मारली आणि तिने दरवाजा उघडला. नाही, त्याने पुन्हा दार ठोठावले. आतून सविताचा आवाज आला. ती जागी झाली होती. तिने दरवाजा उघडून त्याला आत घेतले. तुला सांगितले होते आज येऊ नको म्हणून, मग का आला? तो रागाने म्हणाला. मी नाही तर कोण तुझा तो सुंदर आला आहे का? असं म्हणत तो बेडरूमकडे निघाला. त्याला आडवत ती म्हणाली, तू काय बोलतोय, तुला कळतंय का? मला सगळं कळतंय, बाजूला हो असं म्हणत तिला ढकलून तो बेडरूममध्ये गेला. पण तिथे कोणीच नव्हते. सुंदर तातडीनं सापडल्याने रामचंद्र चिडला होता. पण सविता त्याला बडबड करू लागली. त्यामुळे रामचंद्रच्या रागात बरच पडली. त्याच्या हातात कारची गिअर केबल होती. त्याने त्या वायरने सवितावर वार केला. त्यामुळे ती वरडली. दुसऱ्या क्षणी त्याने वायरचा तिढा तिच्या गळ्याभोवती टाकला आणि तिचा खून केला. ही झटापट सुरू असताना सविताची मुलगी आईच्या मदतीला धावली, ज्याने त्या मुलीचाही खून केला. दोघांचा जीव घेतल्यानंतर या प्रकरणाची साक्षीदार असलेली सविताची वृद्ध आई जिवंत राहता कामा नये या विचाराने तिची हत्या केली. तिघींचे रक्तबंबाळ मृतदेह तिथेच टाकून तो पसार झाला. तिसऱ्या दिवशी या तिहेरी खून प्रकरणाने खळबळ माजली. पोलीस एका तपासाची चक्र फिरू लागली. एका महिला पोलिसाचा आणि तिच्या आईचा व मुलीचा एकाच वेळेस खून झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. यातच तिच्या नवऱ्याची हत्या नक्षलवाद्यांनी केल्यामुळे या तिहेरी हत्या करण्याची दष्ट वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली. सविताबद्दल माहिती मिळवणे काही कठीण नव्हते. सविताची हत्या झाली तरी तिचा प्रियकर रामचंद्र काही झाले नसल्यासारखा वागत होता. 3-4 दिवसापूर्वी झालेल्या हत्याकांडाची माहिती त्याला कशी काय मिळाली नाही, तो तिच्या संपर्कात कसा काय नव्हता, हा पोलिसांसमोर प्रश्न होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने कानावर हात ठेवला. तिने माझ्याशी संबंध तोडले होते असं त्यानं सांगितलं. दुसरीकडे पोलीस तिचे कॉल डिटेल तपासत होते. त्यामध्ये दिनांक 19 जुलैपर्यंत रामचंद्र तिच्या संपर्कात होता असं दिसून आलं. त्यानंतर मात्र त्याने तिच्याशी काही संपर्क केला नव्हता. मग मात्र पोलिसांच्या संशयाची सुई रामचंद्रवर स्थिरावली. दिनांक 19 तारखेला तू तिच्याशी संपर्क का केला या प्रश्नाचे उत्तर तो देऊ शकला नाही. अखेरीस त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या तेव्हा तो स्वतःसारखा सरळ झाला. त्याने तिहेरी हत्याकांडाची कबुली दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.